मग मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली मैनावतीला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन येतात. मैनावतीने ज्या बाईकडे मुलीला दिलेलं असतं त्या बाईला अर्जुनच्या ऑफिसमध्ये बघून तिची बोबडी वळते. मैनावती ऑफिसमधून निघण्याचा प्रयत्न करते, पण सायली तिला जबरदस्ती थांबवते. अर्जुनही तिला बसायला सांगतो. अर्जुन मैनावतीला तुम्ही ह्यांना ओळखता का असं विचारतो. सायली मैनावतीला सत्य सांगते. हे ऐकल्यावर मैनावती ड्रामा करते. ती बाई म्हणते, तू आणि तुझा दारुडा नवरा हिला माझ्याकडे घेऊन आलात, माझ्याकडून पैसे घेतले आणि ते टेलरिंगचं दुकान उघडलं. मैनावती त्या बाईला खोट्यात पाडते आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करते. ह्या बाईला कोणीतरी पैसे चारलेत असं मैनावती म्हणते. ती बाई आणि मैनावतीमध्ये बाचाबाची होते. मैनावती अर्जुनचे पाय पकडून ड्रामा करते. अर्जुन तिला शांत करतो. अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि त्या बाईला पोलिसांच्या ताब्यात देतो. पुढे अर्जुन सायलीला काहीतरी सापडलं असणार म्हणून भडकलेली असते. अश्विन प्रियाकडे कॉफी मागतो. त्यावर प्रिया म्हणते, स्वतः उठून घे, तुझे काय हात मोडलेत का? प्रिया चिडचिड करून निघून जाते. पुढे सायली शांत बसलेली असते. मैनावतीच्या बोलण्याचा विचार करते. अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. सायली म्हणते, आज आपल्यासमोर खूप वाईट भूतकाळ आलाय खरा, पण तो मला माझा वाटत नाही आहे. कोणत्या तरी दुर्दैवी मुलीचा तो भूतकाळ आहे. अर्जुन पुन्हा सायलीला समजावतो. सायली म्हणते, मी माझ्या आईबद्दल आपल्या घरच्यांना सांगणार. सायली सर्वांना मेसेज करून पूर्णा आजीच्या खोलीत बोलावते. अस्मिता बाहेर बसलेली असते. ती मेसेज बघते आणि पूर्णा आजीच्या खोलीत जाते. अस्मिताच्या पाठोपाठ कल्पना आणि प्रतापसुद्धा जातात. हे प्रिया बघते आणि तरीसुद्धा दाराकडे कान लावायचा प्रयत्न करते. सायली घरच्यांना सगळं सांगते. सायली सर्वांना सांगते, माझ्या आईबाबांच्या चुका पोटात घालू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन मैनावती आणि सदाबद्दल विचार करतो. अर्जुन लोखंडेचं सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्लॅनबद्दल सायलीला सांगतो. सायली त्याची खिल्ली उडवते. तुम्ही काही करू नका, जे करायचं ते मी करेन. तुम्हाला काय वाटतं? पुढच्या भागामध्ये काय होईल? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.